या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील। पत्ता शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर। शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर MIDC सोलापूर। प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात भव्य पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रथमेश कोटे, उज्ज्वला अविनाश दासरी, दीपिका वासुदेव येलदंडी आणि सतीश सिरसेला यांच्या प्रचारात आघाडी घेतली। दरम्यान डॉक्टर सूर्यप्रकाश खोटे यांची उपस्थिती लाभली। शुक्रवारी जुन्या विडी घरकुल येथील विजय मारुती चौकापासून भव्य पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करत मतदारांचे लक्ष वेधून घेतले। ठिकठिकाणी उमेदवारांचे उत्साहात स्वागत करण्यात आले, तसेच हार घालून औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। दरम्यान यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश खोटे यांनी चारही उमेदवारांचे विजय निश्चित आहे अशी ग्वाही यावेळी दिली। यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रथमेश कोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमुळे वातावरण भाजपमय झाले असून भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। आज विडी घरकुल मध्ये प्रभाग 10 मध्ये आम्ही बीजेपीचे चारही उमेदवार यांच्यासाठी इथे पदयात्रा काढत आहोत। खरं म्हणजे स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांचा हा बालेकिल्ला आहे आणि महेश अण्णा ज्या पक्षात होते त्या पक्षातला उमेदवार इथं निवडून यायचा। खरं म्हणजे या भागातले भाग्यविधाता म्हणून महेश अण्णांना ओळखलं जायचं। महेश अण्णांनी या भागातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक त्याचबरोबर या भागातल्या युवकांसाठी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। काही वर्षापूर्वी जिथं 15,000 मध्ये घरकुल मिळायचे, आज तिथं लाखोंनी या घरकुलच्या किमती झालेल्या आहेत। खरं म्हणजे या भागात वेगवेगळ्या समाज मंदिर असून दे, त्या समाज मंदिर बांधणं असून दे किंवा शैक्षणिक शाळा सुरू करणं असून दे, इथल्या रस्त्यांची समस्या असून दे किंवा पाण्याची टाकींचा प्रश्न असून दे, एखाद्या आयडियल हद्दवाढ भाग असेल यासारखा भाग इथं त्यांनी डेव्हलप केलेला आहे। 93 मध्ये ज्या वेळेला महेश अण्णा इथले नगरसेवक पहिल्यांदा निवडून आले होते त्यावेळेला या भागात मूलभूत सुविधा सुद्धा नव्हत्या। आज महेश अण्णा आपल्यामध्ये नाही आहेत, पण आज त्यांची आठवण आम्हाला सर्वांना व इथल्या घरकुल वासियांना येते। आज कोटे कुटुंबियाकडून असू दे किंवा प्रथमेश मध्ये आम्ही महेश अण्णांची एक छबी या भागातले लोक बघतायत आणि नक्कीच महेश अण्णा जशी विकास या भागातलं करायचे त्याप्रमाणेच विकास आणि पुढील वाटचाल प्रथमेश करेल यासाठी आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो। त्याबरोबर प्रथमेश बरोबर सिरसिला जे असतील, दासरी जे असतील किंवा यलदंडी असतील, या चारही उमेदवारांना बीजेपी कडून या भागातले नागरिकांनी मोठ्या बहुमताने निवडून द्यावं यासाठी आम्ही इथे प्रयत्न करूच। पण आमच्या ऑल इंडिया पद्मशाली समाजाचे सेक्रेटरी इथे प्रदीपजी संघा खास करून हैदराबादवरून सोलापूरला आले आहेत या प्रचारासाठी आणि आज दिवसभर ते वेगवेगळ्या उमेदवारांसाठी प्रचार करतीलच। निश्चितच गेल्या 30 वर्षापासून या भागाचं प्रतिनिधित्व स्वर्गीय महेश अण्णांनी केलंय आणि आताच माझे मोठे बंधू सूरजदादांनी ज्या पद्धतीने सांगितलं की घर घेताना त्यांची किंमत 15-20 हजार रुपयाची किंमत आज जवळजवळ 15-20 लाखाची झालेली आहे। सोलापुरातील कुठल्याच हद्दवाढीत इतक्या झपाट्याने कुठल्याही जागांची किमती वाढल्या नाहीत जेवढे विडी घरकुलचे झालेले आहेत। ते फक्त केलेल्या महेश अण्णांच्या विकास कामामुळेच। फक्त घरकुल 3,500 घरं ह्या घरकुलमध्ये होते, पण आज घरकुल सोडून इतरत्र जे नगर आहेत ते घरकुलपेक्षा जास्त घरं झालेले आहेत, कारण महेश अण्णांनी या भागात विकास केला। शहरातले अनेक लोक या ठिकाणी राहील आले आणि इकडची लोकवसाहत वाढत गेली। त्यामुळं महेश अण्णांचं काम सर्वांच्या मनामध्ये आहे। निश्चितच येणाऱ्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या आम्ही चारही उमेदवारांना फक्त विजयच नाही तर भरघोस मतांनी या भागातील जनता निवडून देईल असा मला विश्वास आहे। कारण कालच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा झाली आणि लाडक्या बहिणींसाठी खास गिफ्ट मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचे लाडके भाऊ देवाभाऊ यांनी दिलेली आहे। आणि कालच त्यांनी एक लखपती दीदी योजना सुद्धा महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी ती योजना आणणार आहेत। आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक नेतृत्व झाले, पण
खऱ्या अर्थाने महिलांचा विचार करणारे जर कोणी नेतृत्व असेल तर आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. त्याचबरोबर मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, फक्त एका महिन्यातच मला 4 कोटी रुपयाचा निधी सन्माननीय आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या माध्यमातून मिळाला. देवेंद्रदादा कोटे आहेत, विजयकुमार देशमुख मालक आहेत, सुभाष बापू देशमुख आहेत. या सर्वांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत आणि खास करून अक्कलकोटचे दमदार पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा सुद्धा लक्ष आणि आशीर्वाद आमच्याकडे निश्चितपणाने आहे. त्यामुळं येणाऱ्या 15 तारखेला निश्चितच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चारीच्या चारी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आहे. आज घराघरात जात असताना फिरत असताना स्वर्गीय महेश अण्णांची आठवण निश्चितपणाने सर्वजण काढतायत. अनेक जणांना रडू कोसळलेला आहे. मी ज्यावेळेस गेलो महेश अण्णा आल्यासारखं त्यांना जाणीव होत आहे. निश्चितच हे प्रेम पाहून महेश अण्णांनी काय कमवलंय हे मला वाटतं ह्याच्यावरून दिसून येत आहे. कोठे पॅटर्न आपला सोलापुरात पहिल्यापासूनच चालतोय आणि आता त्याची धुरा तुम्ही सांभाळणार का पुढे? इथं कुठलंही पॅटर्न नाही आहे, फक्त भारतीय जनता पार्टी हाच एक पॅटर्न चालणार आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचाच पॅटर्न या ठिकाणी चालणार आहे. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDCच्या मध्यभागी MIDC पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर. आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी. येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, जुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल, पाईप, चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जम येथे. प्रोप्रायटर श्री राजय्या प्रभाकर गज्जम. मोबाईल नंबर 9423591259 किंवा 8087551679. शाखा नंबर 1, पद्मशाली नगर, MIDC, अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल जवळ, तंबा कॅफे वेर समोर, सोलापूर. शाखा नंबर 2, स्पीड शोरूम जवळ, अनंतारा लॉन समोर, MIDC, सोलापूर. आजच भेट द्या.